हॅलो फ्रेंड्स. तर आज मी आले होते वाई येथील पसरणी या गावामध्ये. तर कारण असं की मी आले होते सुट्टीला आणि आम्हाला समजलं की काश्मीरमध्ये घेतलं जाणारं फळ इथे एका शेतकऱ्याने सक्सेसफुली विकून दाखवले. सो तीच बाग बघण्यासाठी आम्ही आलो पसरणी येते. तर इथे सफरचंदाचं उत्पादन घेतलेलं आहे. याबद्दल अधिक माहिती आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया. उत्पादन आहे सध्या ह्याची व्हरायटी दोन आहेत, अन्ना व्हरायटी आणि डार्सेट गोल्डन. ओके. आणि म्हणजे इथे कसं काय म्हणजे उगवू शकलं किंवा पिकलं ते? ही कलम केलेली रोप आहेत. ह्याचं खालचं खोड वेगळं आहे हां. आणि वरची ते ॲपलची. ओके. त्याच्यातून येतं झाडातून वर्षातून 2 वेळा. आणि नंतर ते झाड मग तोडावं लागतं की पुन्हा पुन्हा येत राहणार? पुन्हा येतं. आंबे परत नवीन लावतात. ह्याची लाईफ 50 वर्ष आहे. ओके. लाईफ 50 वर्ष. 1.5 वर्षानंतर फळ चालू होतात. काही आणि म्हणजे ह्याचे हे सुद्धा विकता ना तुम्ही? रोपं पण विकता? ओके, चालेल. काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या शेतकऱ्याला दुसऱ्याही अडचणींचा सामना करावा लागला. जसे की जर हे पीक नाहीच आलं तर आपल्याला हसणारे लोक भरपूर आहेत, म्हणून हे पीक अंजिराचं आहे असं त्यांनी सर्वांना सांगितलं. आणि 2 वर्षांनंतर जेव्हा मेहनतीचं पहिलं फळ आलं त्यावेळी सर्वांना कळालं की अरे काश्मीरमध्ये पिकणारं सफरचंद यांनी सक्सेसफुली पसरणीमध्ये घेऊन दाखवलेलं आहे आणि त्यांच्या कष्टाचं सार्थक झालं. आता त्यांनी सलग 2-3 वेळा हे पीक काढलेलं आहे. बागेला बाय करण्याची वेळ आली, जाताना खंडेरायाला पण बाय केलं आणि परतीचा आपला प्रवास चालू केला. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.